मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीराला विचारतो, काय करायचंय ना तेवढं सांग. त्यावेळी आता मीरा म्हणते, आता तुम्ही आज फक्त एक काम करायचं ही तुमची परीक्षा असेल. तुम्ही पंकजला तुमच्या गाडीतून ऑफिसपर्यंत सोडायचंय आणि ते सुद्धा अगदी प्रेमाने. तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो, कारण आता त्याला ऑफिसला सोडणं हे काही सत्याला जमणार नसतं. कारण पंकज किती माजुरडा आहे ना हे चांगल्या प्रकारे सत्याला माहीत असतं. त्यानंतर सत्या आता तेथेच खाली बसतो आणि आपले डोळे बंद करून घेतो. तेव्हा मीरा आता विचारते, काय हो बाबांसाठी एवढं जमेल ना तुम्हाला? तेव्हा तो आता शांतपणे म्हणतो, हो जमेल, मी करतो, असं म्हणून तो आता हे काम करण्यासाठी तयार होतो. इकडे पंकज, देविका, त्याचबरोबर निरूपा आणि सुधाकर राव हे चहा पीत बसलेले असतात. त्यानंतर थोडं गप्पा मारताना निरूपा सुधाकर रावांना विचारते, त्या पनवतीचं काय चाललंय हो, कळतच नाही. तेव्हा पंकज म्हणतो, हो ना मलाही कळेना असं झालंय, नक्की काय चाललंय काय त्याचं. तेव्हा आता निरूपा म्हणते, बबड्या अरे तुला ऑफिसला जायचं नाही का, तू उठ ना, निघ ना आता. तेव्हा तो म्हणतो, हो हो मी विसरलोच ग गप्पांच्या नादात, असं म्हणून तो आता लगेच थोडा चहा राहिलेला पितो आणि मग जातो असं म्हणतो. तेवढ्यातच आता सत्या हा तेथे येतो. पंकजच्या हातात चहाचा कप असतो. मग आता तो म्हणतो, ए बबड्या, ए पंकज थांब. तेव्हा पंकजला असा आवाज सत्याने दिल्यानंतर आता पंकज खूपच घाबरतो. त्यावेळी घरातील सर्वांना वाटतं की सत्या आता पुन्हा एकदा मारायलाच आला आहे, म्हणून सर्वजण एकदा उठून उभे राहतात. त्यावेळी आता पंकज जवळ जात त्याची कॉलर पकडत आता सत्या म्हणतो, चल मी तुला आज ऑफिसला सोडतो. तर पंकज एवढा घाबरलेला असतो की आता काय करू आणि काय नाही. हा असा का म्हणतोय मला ऑफिसला सोडू का, हा रस्त्यामध्ये गाडी थांबवून मला मारणार तर नाही ना, हा विचार पंकजच्या मनात येतो. त्यानंतर आता तो मीराकडे पाहतो, तर मीरा गुड असं त्याला म्हणते. इकडे पंकजला विश्वासच बसत नाही की सत्या मला ऑफिसला सोडणार आहे. म्हणूनच तो आता विचारतो, काय तू मला आणि ऑफिसला? तेव्हा सत्या म्हणतो, हो मीच तुला ऑफिसला सोडणार. जा चहा प्यायचा बाकी आहे ना, तू निवांत चहा पी, मग आपण निघू, काही गडबड नाही, असं म्हणून सत्या पंकजला चहा प्यायला सांगतो. तेव्हा आता निरूपालाही प्रश्न पडतो की नक्की ह्या सत्याचं काय चाललंय. तेव्हा आता देविका ही सत्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर ती निरूपाकडे पाहते आणि इशारा करून विचारत असते, पण निरूपालाही काही कल्पना नसते. पंकजला समजतं की आपल्याला कुठे नोकरी आहे. मग आता तरीही तो सत्याला म्हणतो की नको जाऊ दे, तू एकटा जा, तुझा कुठे जायचं तिकडे, मी माझं जाईन ऑफिसला. त्याच वेळी आता सत्या म्हणतो की नाही, माझं ठरलं म्हणजे ठरलं. हे बघ, मीच आज तुला ऑफिसला सोडणार आहे. अरे अलगद असं फुलावानी सोडतो तुझ्या ऑफिसला मी तुला. अरे आपली ना गाडी एसी आहे, डोंट वरी, बी हॅप्पी, असं म्हणून तो त्याला हसायला सांगतो. तर सत्या ज्या प्रकारे बोलतोय ना ते पाहून आता मीरालाच हसू आवरत नाही. त्यानंतर पंकज आता विचारतो, काय रे तुझं मध्येच चाललंय हे? मग आता मम्मा अगं बघ ना हे काय आहे आता, असं तो निरूपाला म्हणतो. आता निरूपाची सुद्धा बोबडी वळलेली असते, कारण आता तिलाच काय बोलावं सुचत नाही. पंकजला तर नोकरी नाहीये, मग हा नक्की कुठे सोडणार हाच प्रश्न निरूपाला पडतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो, काहीही झालं तरी ना हा भाऊ आहे माझा आणि मी माझ्या भावाला ऑफिसमध्ये गाडीतून सोडलं माझ्या, तर कुठे काय बिघडलं, असं म्हणून तो निरूपाला समजावतो. तेव्हा आता पंकज म्हणतो, ए काही गरज नाही, मी अजिबात तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. सत्या म्हणतो, ठीक आहे, राहिलं तर राहिलं, मलाही काही हौस नाही, असं म्हणून तो बसायला जातो. पण मीरा आता समोर असल्यामुळे तो पुन्हा एकदा उठतो आणि म्हणतो, नाही तर नाही चालणार, कारण तुला तर आज माझ्या गाडीतूनच ऑफिसमध्ये यावं लागणार. त्याच वेळी आता पंकज म्हणतो की काय रे तू सारखा हो नाही करत असतो. तेव्हा आता निरूपा म्हणते, काय म्हणतो रे तू, एकदा हो एकदा नाही, चाललंय काय तुझं? तेव्हा पंकजला आता सत्या म्हणतो, नाही मीच सोडणार आहे तुला ऑफिसला, सॉरी माझ्याकडून जरा चुकलंच, असं म्हणून तो आता पंकजला देखील सॉरी म्हणतो. आणि मग नंतर मीराकडे पाहतो. तेव्हा मीरा आता गालातच हसते, कारण ज्या प्रकारे सत्या हा परिस्थिती हँडल करतोय ती पाहून आता मीरालाही आनंदच होतो. त्यानंतर निरूपा म्हणते, हे बघ, जर तू एकटा माझ्या पंकजला बाहेर घेऊन गेला आणि काही दगाफटका केला तर त्यामुळे नको तो त्याचा जाईल, तू तुझा जा, कुठे जायचं तिकडे. तेव्हा आता पंकज म्हणतो, हो ना, त्यामुळे मी माझाच जातो, चालेल ना? तेव्हा सत्या म्हणतो, मला जर त्याला मारायचं असतं तर मी इथेच नसतं मारलं का, मग त्याला मी बाहेर घेऊन का बरं त्याला जाऊ आणि मग मारू, एवढा लांब नेऊन मारायची काय गरज आहे त्याला, हो की नाही, असं म्हणून तो पंकजलाच विचारतो.
त्यानंतर सत्या म्हणतो, "ग एक काम कर, तू आवरून घे, मी निवांत इथे बसतो तोपर्यंत. तुझं आवरलं ना की मग मला सांग, मग मी तुला सोडतो." असं म्हणून तो पंकजची पार कोंडीच करून टाकतो. त्यानंतर पंकज सर्वांना विचारतो, "याला काही वेड लागलंय का? असं का वागतोय तो सर्वांबरोबर?" तेव्हा सत्याचा राग अनावर होतो आणि तो असं जोरात ओरडूनच पंकजकडे पाहतो. तेव्हा आता सत्याच्या ओरडण्याला पंकज खूप घाबरतो आणि निरूपाला म्हणतो की "मम्मा सांग अगं याला." आता सत्या पंकजला खूपच बोलतोय ते पाहून मीरा त्याला इशारा करून आता पुन्हा एकदा शांत व्हायला सांगते. तेव्हा आता सत्या म्हणतो, "हो का? बरं ठीक आहे." असं म्हणून पंकजला तो सांगतो, "चल रे, पटकन चल, आपल्याला उशीर होईल." आता पंकजची पूर्णपणे बोबडीच वळते, कारण आता त्याला काय बोलावं हे सुचत नाही. कारण एका क्षणात एवढा रागवलेला सत्या शांत झालाच कसा काय? तर घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात, कारण ज्या प्रकारे सत्य आता शांत होत असतो मीराकडे पाहून, तो प्रकारच पाहून सर्वजण थक्क होतात. मग त्यानंतर सत्या म्हणतो, "प्लीज, सॉरी, थँक्यू, चालेल ना, चल आपण प्रेमाने जाऊयात तिकडे ऑफिसला." असं म्हणून तो आता पंकजला सांगतो की यायचंय की नाही. तेव्हा सत्य आता त्याची बॅग घेतो, त्याचा टिफिन घेतो आणि लगेच पंकजच्या गळ्यात हात घालून म्हणतो की "चल रे बाळा, चल बबड्या, काही होत नाही, चल." मग मीरा आता खूप हसत असते, तर निरूपाचा चेहराच पडतो, कारण आता हा पंकज कोणती कंपनी सांगणार आणि कोणत्या कंपनीत नक्की सत्य हा घेऊन जाणार हाच प्रश्न तिला पडतो. त्यानंतर कोणत्या तरी एका ऑफिसजवळ आता पंकज म्हणतो, "इथे गाडी थांबव जरा, माझं ऑफिस इथेच आहे." असं म्हणून दोघेही गाडीतून खाली उतरतात. पुढे आता सत्या म्हणतो की "चल, मी येतो तुला आता सोडायला आतमध्ये, दे इकडे बॅग, दे ती टिफिन बॅग दे." मग आता पंकज म्हणतो, "ए राहू दे बाबा, मी जातो घेऊन, काय कटकट आहे, तू काय आतमध्ये येतो का ऑफिसमध्ये?" आता सत्याला राग आलेला असतो की थँक्यू वगैरे म्हणायची सुद्धा यामध्ये पद्धत नाही आणि हा मोठ्या तोऱ्याने सांगतोय की येऊ नको आतमध्ये म्हणून. तेव्हा सत्याला राग येतो, पण मीराचं शब्द त्याला आठवतात की उलटेपाडे म्हणायचे. मग सत्या आता उलटेपाडे म्हणू लागतो. त्याचा राग एका क्षणातच शांत होतो आणि मग तो पंकजकडे पाहून हसतो. त्यावेळी सत्य हसतच विचारतो, "अरे तू नीट जातो की नाही ते पाहायला नको का? कारण निरूपाने जर मला विचारलं तर मग मी काय सांगणार तिला?" त्यानंतर पंकज आता म्हणतो, "जा ना रे बाबा, जा ना आता तू." तेव्हा सत्या म्हणतो, "अरे तू जा अगोदर, मग मी जातो ना, निरूपाला सांगायला नको का? तुला व्यवस्थित सोडलंय ते बाबा." त्यावेळी आता पंकज मनात विचार करतो, याचा ना मला वैताग आलाय अक्षरशः. त्यानंतर आता तो पण जरा शांत होतो आणि सत्याला समजावू लागतो की "अरे बाबा, ही काय पार्किंग नाही आहे ना, की तू इथे थांबू शकतोस." तेव्हा सत्या म्हणतो, "अरे मग काय झालं पार्किंग नसली म्हणून, कारण मी गाडी पार्क करून कुठे चाललेलो नाही आहे. अरे तू जा, मग मी निघतो, मी स्वतः इथे उभा आहे ना, मग जातो मी नंतर." असं म्हणून आता सत्या पंकजला त्याबद्दल सांगतो. त्यानंतर आता कुणीतरी पाहिल, "तू जातोस का रे?" असं पंकज सारखा फोर्स करून सत्याला म्हणतो. सत्या म्हणतो, "नाही रे बाबा, मी नाही जाणार, तू जा अगोदर. कारण अरे तू रोज रिक्षातून येतो, उलट असा तुझ्यामध्ये आज रुबाब असायला हवा. सत्याच्या गाडीमध्ये कुणालाही असं बसता येत नाही. तू आज सत्याच्या गाडीने आलाय, लक्षात ठेव. आणि त्यासाठी नशीबसुद्धा लागतं." त्यानंतर ते दोघेही आता एकमेकांना बाय करतात. मग आता सत्या म्हणतो, "बसतो बाबा मी गाडीत आता." पंकज म्हणतो, "हो बस ना, मी जातो ऑफिसमध्ये आता, हां माझा वेळ झालाय, उशीर होईल, मग नंतर मला लेट मार्क लागेल." तेव्हा "ठीक आहे," असं सत्या म्हणतो. मग सत्या गाडीत बसतो आणि पंकजकडे पाहत राहतो. तर तेथे आता गेल्यानंतर आता तो सिक्युरिटी गार्ड विचारतो की "तुम्हाला कोण पाहिजे?" तेव्हा "मला साहेबांना भेटायचे," असं पंकज म्हणतो. तेव्हा "कोण साहेब आता?" असं सिक्युरिटी गार्ड विचारतात. त्याच वेळी आता इकडे सत्या सगळा काही हा प्रकार पाहत असतो आणि मनातच विचार करतो, "हे बेनं आतमध्ये का जात नाही?" ते पंकज सारखा सत्याकडे पाहत असतो आणि डोक्याला हात लावतो, कारण सत्या तेथून बाजूलाच जात नसतो. त्यावेळी आता सिक्युरिटी विचारतात, "अहो नक्की कुणाला भेटायचंय?" तेव्हा पंकज म्हणतो, "6व्या मजल्यावरच्या साहेबांना." तेव्हा ह्या बिल्डिंगला 6 मजले नाहीयेच मुळात, तुम्ही असं का म्हणताय?" असं आता सिक्युरिटी गार्ड म्हणतात. "तुम्ही अगोदर नाव सांगा कुणाला भेटायचंय, मग मी तुम्हाला भेटून देतो." तर पंकज म्हणतो, "अहो मला जाऊ द्या आतमध्ये, भेटायचं एका सरांना." तर सिक्युरिटी गार्ड त्याला हट्टच करतात की "अगोदर नाव सांगा आणि मगच जा."
सत्या मात्र आता पंकजकडे अगदी नजर रोखूनच पाहत असतो, परंतु तेवढ्यातच आता त्याला इकडे मीराचा फोन आल्यामुळे त्याची नजर आता दुसरीकडे जाते आणि तो तिच्याबरोबर फोनवर बोलू लागतो की धूमकेतू ऐक ना, अगं मी हे पार्सल ना जाग्यावर पोहोचवलंय. मग त्यानंतर आता पंकजला फोनमध्ये बिझी आहे म्हणून मग आता तो लगेच त्या संधीचा फायदा घेऊन सिक्युरिटी गार्डला थँक्यू असं म्हणून त्या स्कूटरच्या पाठीमागे लपून बसतो. इकडे मीरा सत्याला म्हणते असंच काम करत राहा, शाबास. त्यावेळी सत्या म्हणतो बरं ठेवतो मी, कारण खूप कामं आहेत. तेव्हा ठीक आहे असं मीरा म्हणते आणि मग नंतर ती सुद्धा फोन ठेवते. त्यानंतर आता सत्या समोर पाहतो तर पंकज आता तेथे नसतो. त्यामुळे सत्याला प्रश्न पडतो, आता एका मिनिटातच हा कुठे असा अचानक गायब झाला असेल. तर आता डोकावून पंकज गाडीच्या पाठीमागून सत्याकडे पाहत असतो. सत्या आता त्या गेटकडे पाहत म्हणत असतो की हा फुसक्या गेला कुठे नक्की, आत्ता तर इथे होता, अचानक इथून गायब झालाच कसा हा. त्यानंतर आता तो म्हणतो जाऊ दे, आपल्याला तरी काय करायचंय असं म्हणून तो आपली गाडी स्टार्ट करतो आणि तेथून हा जायला निघतो. त्यावेळी आता सत्याला माहीतच नसतं की पंकज तेथे लपला. तर आता पंकज म्हणतो वाट लागली असती माझी पूर्णपणे, बरं झालं हा सत्या इथून गेला असं म्हणून तो डोक्यालाच हात लावतो. दुसरीकडे आता रिया ही रवीला कॉल करते. मग रवी आता तिथे हॉटेलमध्ये असतो आणि तो आता लगेच कॉल रिसीव करतो. विचारतो काय झालं, आत्ता अचानक फोन केला. मग आता ती म्हणते हाय स्वीट हार्ट. त्यावेळी स्वीट हार्ट, मी माझ्या स्वीट हार्टसाठी खूप स्पेशल डिश आज बनवली असल्याचं आता रवी रियाला सांगतो. तेव्हा ती आता विचारते म्हणजे माझ्यासाठी. मग आता तो म्हणतो नाही, माझ्या सर्व कस्टमरला मी स्वीट हार्टच म्हणतो. आणि अजून एक सांगू का, माझ्या सगळ्यात आवडत्या स्वीट हार्टसाठी मी स्पेशल डिश बनवली आहे. त्याचवेळी आता तू अगोदर ही डिश ट्राय करावी असं मला वाटतं, रवी हा रियाला म्हणतो. तेव्हा रिया म्हणते शेफ हो, अरे ऐक ना, मला वाटतंय रे तिकडे यावं, पण मी नाही आज येऊ शकत. तेव्हा आता रवी म्हणतो तू येऊ शकली नाही म्हणून काय झालं, शेफ तर येऊ शकतो ना तिकडे. तेव्हा रिया म्हणते काय सांगतो सिरियसली, असं असेल ना तर आत्ता लगेच उठ आणि इथे ये बरं. तेव्हा ती आता म्हणते की ऐक ना, मग येताने जे काही आणायचं असेल ना ते 3 आण, कारण तुझे लॉज इथेच आहे, तू त्यांना भेटशील सुद्धा. रवी म्हणतो नको बाबा, मी नाही भेटणार त्यांना, मग आज नको उद्या पाहूयात. तेव्हा ती म्हणते नाही हा, उद्या नाही आजच. त्याचवेळी आता तो म्हणतो की अगं पण तुझे पॅरेंट्स काय म्हणतील. तेव्हा ती म्हणते माझे पॅरेंट्स खूप चिल आहे, खूप क्यूट आहेत आणि तुला नक्कीच ते समजून घेतील. अरे तू लवकरात लवकर इकडे ये आणि मला माहीत आहे तू नक्कीच त्यांना आवडशील म्हणून. आणि माझ्या मम्माला ना तिच्या लेकीमध्ये काहीतरी क्वालिटीज हव्या होत्या, परंतु आता जावयामध्ये सुद्धा त्याच क्वालिटीज तिला बघायला आवडतील, कारण तू माझ्यासारखा भांडखोर नाही आहेस, तू चांगला शेफ आहेस, त्यामुळे तू तिला सुद्धा आवडशीलच. तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे येतो मी, म्हणजे आता तू बोलतच बसणार आहे की मला यायला सुद्धा वेळ देणार आहे. मग आता ती खुश होते आणि ये नक्की असं म्हणून फोन ठेवते. त्यानंतर ती तिच्या आईबाबांकडे जाते आणि त्या दोघांनाही म्हणते गाईज हे पहा, लंच नंतर तुम्हाला एक स्पेशल डिश खायला मिळणार आहे आणि त्यामध्ये डेझर्ट असणार आहे. त्याचवेळी आता काय आहे काय असं आता तिची आई तिला विचारते. मग आता ती म्हणते सरप्राईज गाईज, सरप्राईज, मी तुम्हाला आज एक खूप मोठं सरप्राईज देणार आहे. त्याचवेळी आता तिचे डॅडा म्हणतात की डेझर्ट आणि डेझर्ट बॉय दोन्हीही एकाच वेळी येणार आहे वाटतंय. मग आता रिया खूपच लाजते आणि म्हणते डॅड प्लीज स्टॉप इट. तर दुसरीकडे आता सत्या हा गाडीत बसलेला असतो. तो आता कस्टमर कधी येतात याच्याच वाट पाहत असतो. त्यातच त्याचं लक्ष आता आरशाकडे जेव्हा जातं ना तेव्हा आता त्याला पाठीमागून मीरा येताना दिसते. मग आता तो जरा एकदम शांतच होऊन जातो आणि गाडीतून पटकन खाली उतरतो. त्याचवेळी आता तो विचारतोय धूमकेतू, तू काय जासूस करायला आली की काय माझ्या पाठीमागे, मी चिडतो की नाही हे पाहायला. तेव्हा ती म्हणते नाही हो, मी असं काय येईल बघायला, तुम्ही आज खूप छान काम केलंय, माझं ऐकलंय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो हो, मग आली कशाला इकडे तू माझ्या पाठीमागे. मग आता तुम्ही एक गोष्ट विसरला होतात ना, ती द्यायला आले होते असं आता मीरा म्हणते. तेव्हा सत्या विचारतो कोणत्या गोष्टीबद्दल तू बोलतीये, मला कळत नाहीये. मग आता ती म्हणते आठवा की जरा.
तेव्हा तो खूप आठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला आता आठवतच नाही नक्की काय. म्हणूनच तो आता मीराला म्हणतो की अगं सांग ना पटकन काय आहे. तेव्हा ती आता म्हणते की हे पहा, असं म्हणून ती जेवणाचा डबा दाखवते. तेव्हा सत्या म्हणतो बरं झालं तुला माझ्या मनातलं समजलं. अगं खरंच मला खूप भूक लागली होती, बरं झालं तू माझ्यासाठी इथे डबा घेऊन आलीस. तेव्हा आता दोघेही एका ठिकाणी तेथे बसतात. मग सत्या म्हणतो काय घेऊन आलीस डब्यात. ती म्हणते उघडून तर पहा. मग आता सत्या लगेच डबा ओपन करतो आणि त्याला प्रचंड आनंद होतो, कारण मीराने त्याच्या आवडीची पनीरची भाजी आज बनवलेली असते. तेव्हा आता मीरा ही त्याच्याकडे पाहत राहते, कारण सत्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसांडून वाहत असतो. त्यानंतर सत्याला दुसऱ्या डब्यामध्ये कांद्याची भजी सुद्धा दिसतात. त्यावेळी सत्या म्हणतो तू माझ्यासाठी बनवली. मग आता मीरा म्हणते हो. तेव्हा का बरं एवढं स्पेशल आज का बनवलं असं तो आता विचारतो. तेव्हा ती आता म्हणते तुम्ही परीक्षा पास झालात ना म्हणून. मग आता सत्या विचारतो काय रिझल्ट लागला का परीक्षेचा. तेव्हा ती म्हणते हो लागला आहे. सत्याला अजूनच आनंद होतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर ती म्हणते हा डबा ओपन करा ना, अजून काय आहे पहा. मग आता सत्या तिसरा डबा ओपन करतो तर त्यामध्ये शिरा असतो. तेव्हा शिरा पाहून तर सत्या अजूनच खुश होतो, कारण आता मीराने त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ जेवणामध्ये बनवलेले असतात. आता त्याच्या आवडीचं जेवण पाहून त्याच्या तोंडाला पाणीच सुटतं. तेव्हा तो म्हणतो खूप छान काम केलं तू मीरा. ती म्हणते की आता पटकन जेवण करून घ्या बरं. मग आता सत्या म्हणतो पण तू जेवलीस का. तेव्हा ती म्हणते मी घरी जाऊन जेवेन. त्यावेळी आता सत्या म्हणतो हे धर अगोदर तू खा. मग आता ती म्हणते नको तुम्ही खाऊन घ्या, मी घरी जाऊन जेवते की. तेव्हा सत्या आता ठीक आहे असं म्हणतो आणि पुन्हा एकदा तो मागे घास घेत स्वतः खातो. त्यावेळी आता मीरा त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहते. दोघेही आता खूपच खुश असतात. तर दुसरीकडे आता रिया ही सारखी सारखी मोबाईलमध्ये पाहत असते. त्यावेळी आता तिची आई तेथे येते आणि म्हणते काय चाललंय तुझं. मग आता ती सारखी रवीला फोन करत असते. मग आता तेवढ्यातच तिचे बाबासुद्धा तेथे येतात. तेव्हा ते म्हणतात बघ आपली मुलगी किती लाजायला लागली. तुला सांगू का गं, मला ना हिच्याकडे पाहिल्यानंतर आपलेच ते दिवस आठवतात बघ. सेम तुझ्यासारखीच आपली मुलगी दिसते आणि तेव्हा नवीन लग्न झालं ना तू अशीच लाजायची नेहमी. रिया खरंच खूप आता लाजू लागते. मग आता बघ बघ कशी लाजतीये मुलगी आपली असं म्हणून आता रियाचे बाबा तिला चिडवू लागतात. अजूनच लाजू लागते. काही वेळानंतर आता त्यांना एक कॉल येतो. त्यावेळी हॉट अगोदर तुम्हाला सांगता आलं नाही का असं रागातच जरा ते फोनवर बोलतात. मग आता काय झालंय असं आता रिया विचारते हॉट हॅपन. तेव्हा आता तो म्हणतो की काय आहे ना एक प्रॉपर्टी घेतली होती, परंतु त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर साईन करण्यासाठी आता तुझ्या मम्माला सुद्धा बोलवलंय. सॉरी आता आम्हाला जावं लागेल. मग आता रिया म्हणते की डॅड हे पहा तो आल्यानंतर त्याला भेटा आणि मग निघा ना प्लीज डॅड प्लीज प्लीज. त्याचवेळी आता तिचे बाबा म्हणतात ओके ओके ठीक आहे, त्याला येऊ दे तोपर्यंत मी आवरून घेतो, तो आल्यानंतर आपण त्याला भेटू चालेल का. मग आता रिया हो असं म्हणते. मग आता तिची आई म्हणते मी सुद्धा पर्स घेऊन आलेच हा असं म्हणून ती सुद्धा आतमध्ये जाते. तर रिया सारखी रवीला कॉल करत असते. ते आता आनंदाने जेवण करत असतो आणि मीराला म्हणतो बरं झालं धुमकेतू मी एकदाचा सुटलो, म्हणजे माझी परीक्षा एकदाची सुटली. तेव्हा ती आता विचारते काय परीक्षा तुमची कुठे सुटली आहे. अहो ही तर छोटी परीक्षा झाली, अजून तुम्हाला संध्याकाळी खूप मोठी परीक्षा द्यायची आहे. अजून मोठी परीक्षा तर संध्याकाळी आहे असं म्हटल्याबरोबरच आता सत्याला मोठा धक्का बसतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो आता तिला विचारतो काय मोठी परीक्षा, अजून कोणती परीक्षा, मला नाही द्यायची आता कोणती परीक्षा. त्यावेळी ती म्हणते नाही तुम्हाला द्यावी. आता सत्याला अजूनच जोरात ठसका लागतो. त्यावेळी मीरा पटकन त्याला पाणी प्यायला देते. तेव्हा आता सत्या म्हणतो संध्याकाळी काय काय घेणार आहे ते सांगा अगोदर. मग आता ती म्हणते नाही असा परीक्षेचा पेपर फोडायचा नसतो, तुम्ही आरामात या मग संध्याकाळी सांगते तुम्हाला. तेव्हा सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. सत्याला टेन्शन आलेलं असतं नक्की कोणता हा पेपर असेल. ती आता विचारते की अहो बरं मी जाऊ का. मग आता सत्या म्हणतो काय राहिलंय काय आता. आता ती म्हणते बेस्ट ऑफ लक. तर सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काय होतं की रवी हा रियाच्या घरापर्यंत येतो. तो टू व्हीलरवर आलेला असतो. कसाबसा हिम्मत करून तो दाराची बेल वाजवतो. इकडे रिया आता तिच्या आईबाबांना विचारते तुम्ही खरंच चाललात का. त्यावेळी त्याला भेटण्यासाठी आयुष्य पडल्याचं आता तिचे बाबा म्हणतात.
त्यानंतर आता दरवाजाची बेल वाजवल्यानंतर कुणीतरी दार उघडतं तर मीरा आतमध्ये येते. मग आता रवी जरा घाबरलेला असतो. दुसरीकडे आता मीरा म्हणते की तुमची परीक्षा आहे. तेव्हा सत्या विचारतो काय परीक्षा आहे ते सांगा अगोदर. त्याचवेळी आता मीरा म्हणते की असं समजा की तुम्हाला लोन काढायचं आहे आणि त्यासाठी सासूबाईंची सही लागणार आहे. तेव्हा त्या सहीसाठी मी निरूपाकडे जाणार नसल्याचं आता सत्या हसतच म्हणतो. तेव्हा मला हे काम जमणारच नाही असं सत्या म्हणतो. तर आता पंकज तिथे सगळं बोलणं ऐकू लागतो. मग आता सत्या म्हणतो मी जाणार नाही म्हणजे नाही. मीरा म्हणते हीच तर परीक्षा आहे. सासूबाईकडे जाऊन तुम्ही सही घेऊन यायची. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.